करमाळा शहर आणि बसस्थानक परिसरातील चोरीचे 2 गुन्हे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे। करमाळा शहर व बसस्थानक परिसरातील चोरीचे 2 गुन्हे करमाळा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणले। पहिल्या कारवाईत बसमधून चोरी झालेले 10,05,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून महिला आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसऱ्या कारवाईत चोरीची 65,000 रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली। 30 एप्रिल रोजी स्वाती धनंजय पुजारी वय 32 राहणार अंकोली तालुका मोहोळ या करमाळा सोलापूर बसने प्रवास करत असताना त्यांच्या हँड पर्समधून 25 ग्रॅम सोन्याचा राणीहार, 27 ग्रॅम सोन्याचे गंटन, 10 ग्रॅम सोन्याचा चोकर आणि 5 ग्रॅम कानातील टॉप असा ऐवज चोरीला गेला होता। या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी साधना जैन्या काळे वय 27 राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर हिला ताब्यात घेतले। तिच्या घरातून संपूर्ण 10,05,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर करीत आहेत। दरम्यान 4 ऑगस्ट रोजी कसाब गल्ली येथून ओंकार सुभाष मारडकर यांची 65,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली होती। तपासात ही दुचाकी रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण राहणार सावडी तालुका करमाळा याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्याला अटक करून सावडी गावातील पुलाखालून दुचाकी जप्त करण्यात आली। 6 तोळे 7 ग्रॅम चोरी आणि त्याचप्रमाणे करमाळा शहरातून चोरीस गेलेल्या मोटरसायकल बाबतची प्रेस नोट देत आहे। यामध्ये दोन्ही वस्तू रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची एकूण किंमत ही 10,70,000 रुपये आहे। दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:15 सुमारास यातील ज्या फिर्यादी आहेत त्यांचं नाव आहे स्वाती धनंजय पुजारी वय 32 वर्ष राहणार अंकोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या करमाळा इथे एका विवाह समारंभासाठी आलेल्या होत्या आणि बसमध्ये चढत असताना बसमध्ये चढून वरती गेल्यावरती त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची पर्सचे चेन उघडे आहेत आणि त्या पर्समधून त्यांच्या पर्समधील एकूण म्हणजे 25 ग्रॅम सोन्याचा राणीहार, 27 ग्रॅम वजन सोन्याचे गंठण, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर आणि 5 ग्रॅम वजनाचे कानातील जुमे असा एकूण 10,05,000 रुपये सोन्याची किमतीचे दागिने चोरीस गेलेले होते। यानुसार आम्हाला सदर महिलेचं नाव निष्पन्न झालेलं होतं। त्या महिलेचं आरोपीचं नाव आहे साधना जैन्या काळे वय 27 वर्ष राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असल्याचं आम्हाला निष्पन्न झाल्यावरती आम्ही तपास करून सदर महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कसून चौकशी करून पुढचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेच्या ताब्यातून यातील चोरीस गेलेले संपूर्ण 6 तोळे 7 ग्रॅम म्हणजे 100% दागिने आपण रिकव्हर केले आहेत। दिनांक 4/8/2026 रोजी दुपारी 1च्या सुमारास ओंकार सुभाष मारडकर यांची कसाब गल्ली येथे लावलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीस गेलेली होती। सदरची मोटरसायकल ही आरोपी नामे रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण राहणार सावडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी ही सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून आम्ही ही मोटरसायकल रिकव्हर केलेली आहे। या दोन्हीची किंमत ही आज बाजार भावानुसार 10,70,000 रुपये आहे आणि सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस कॉन्स्टेबल हे इसामिया बहिरे हे करीत आहेत। तसेच सदरची ही जी कामगिरी आहे की आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय काबाडे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा VS मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पोलीस निरीक्षक रणजित माने, आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर, वैभव ठेंगल, इसामिया बहिरे, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, अमोल रंदील, योगेश येवले आणि गणेश शिंदे यांनी केलेले आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल इसामिया बहिरे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा VS यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित मोहोळकर, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल इसामिया बहिरे, पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल 1524 आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला।